जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, 8 डिसेंबर 2021 या दिवशी भारताचे पहिले CDS प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा एका प्लेन क्रॅश या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. मित्रांनो, पहिले CDS प्रमुख होण्याचा म्हणजे तीनही सैन्य दलांचा एक मुख्य अधिकारी हे पद जेव्हा निर्माण केलं गेलं सरकारद्वारे, तेव्हा पहिला CDS प्रमुख होण्याचा मान जनरल बिपिन रावत यांना मिळालेला होता. आता अशा पदावर असणारे व्यक्ती कोणीही असो, जेव्हा काही बोलतो आणि विशेष म्हणजे सेना अधिकारी, सेनेशी संबंधित असलेला कोणता अधिकारी जेव्हा काही संकेत देतो किंवा काही भाकीत करतो, त्याला दुर्लक्ष करून चालत नाही मित्रांनो. आणि अशा पदी असताना एका प्रेस कॉन्फरन्समध्ये CDS प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी एक भाकीत केलं होतं मित्रांनो. ते भाकीत असं होतं की आगामी काळामध्ये भारताला 2 फ्रंटावर युद्ध लढावं लागेल. 2 फ्रंट. तर 2 फ्रंट हे जे वाक्य आहे किंवा हा जो मुद्दा आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे. 2 फ्रंट म्हणजे काय, तर एकीकडे चायना आणि एकीकडे पाकिस्तान या देशाच्या सीमेवरती आपलं सैन्य यांना लढा द्यावा लागेल. हे झाले 2. मग अर्धा फ्रंट कोणता? तर त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की अंतर्गत बंडाळी, अंतर्गत गृहयुद्धाला तोंड द्यावं लागेल, त्याचा सामना करावा लागेल. आणि हे वाक्य सामान्य नागरिक, सामान्य व्यक्तीने म्हटलेलं नव्हतं. CDS प्रमुखपदी नियुक्त असलेला अधिकारी जेव्हा असं काही भाकीत करतो, तेव्हा त्याचं महत्त्व अनन्य असतं, असाधारण असतं. मित्रांनो, भारताच्या सीमेवर भारतीय सैन्य प्रबळ आहे, सशक्त आहे शत्रूला तोंड देण्यासाठी. त्यात आपल्याला तिळमात्रही शंका नाही आहे. परंतु जनरल बिपिन रावत यांच्या म्हणण्यानुसार त्यापेक्षाही भयंकर स्थिती असेल ती म्हणजे देशांतर्गत होणारा विद्रोह, अंतर्गत बंडाळी. आणि ही बंडाळी कोणाकडून केली जाईल, तर ते स्पष्टच आहे, भारतातील राहणाऱ्या मुसलमानाकडून. आणि हे एक दिवशी होणारच आहे मित्रांनो. हे त्याला मी मी नेहमी या एका शब्दाचा उपयोग करतो, गृहयुद्ध. गृहयुद्धाला आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळात तोंड द्यावंच लागणार आहे. आपण त्याला टाळू शकणार नाही. परंतु या युद्धाला तोंड देण्यासाठी आपण कितपत तयार आहोत, हे हिंदूंना, विशेषतः जागलेल्या हिंदूंना, हा काळजी करण्याचा विषय आहे. मित्रांनो, आज ज्या घटना घडत आहेत आपल्या आजूबाजूला, त्याला शांतपणे त्याचं विवेचन करा, चिंतन करा. ही एकच अशी घटना नाही, अनेक घटना घडलेल्या आहेत, घडत आहेत. पण त्यापैकी एक घटना म्हणजे जी सध्याच्या ह्याच्यामध्ये जी घडत आहे, ते म्हणजे इराण, अमेरिका, इस्रायल युद्ध. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचा हुकुमशहा हा मारला गेला मित्रांनो. परंतु इराण कुठे आहे? हजारो किलोमीटर दूर इराण. त्याचा भारताशी काय संबंध? परंतु तो मारला गेला इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात. आणि इथला भारतातील मुसलमान हा शोक व्यक्त करत आहे, प्रोटेस्ट करत आहे, रॅलीज काढत आहे भारतात. हे आपण
या 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 याचं चिंतन मनन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. काय संबंध आहे इराण आणि भारताचा? इस्रायल इस्रायल कुठे आहे? इस्रायलचा जो गाझा पट्टी आहे तिथला मुसलमान आणि भारतातील मुसलमान काय संबंध? मित्रांनो, हा विचार करण्याचा विषय आहे की हजारो किलोमीटर लांब असलेला मुसलमान तेव्हा त्याच्यासोबत काही घडतं, तर इथला मुसलमान एकत्र येऊन रॅलीज काढतो, प्रोटेस्ट करतो, शाउटिंग करतो. पण जेव्हा भारतातीलच मुसलमानांकडून वेगवेगळ्या भारतातील क्षेत्रामध्ये जेव्हा हिंदूवरती अत्याचार होतो, जिथे-जिथे झुंडशाहीने हिंदूवरती अत्याचार झाला, पण आपला इथलाच हिंदू कधी अशा तऱ्हेने कधी एकत्र आला? ही विचार करण्याची वेळ आहे मित्रांनो, की हजारो किलोमीटर लांब असलेल्या मुसलमानासाठी भारतातील मुसलमान एकत्र येतो. पण आपल्याच बाजूच्या हिंदूवरती अत्याचार झाला तरीही आपल्या बाजूचा शेजारी हिंदू एकत्र येत नाही, त्याचा विरोध करत नाहीये. आणि हीच हीच आपल्याला आगामी काळात ग्रहयुद्धात, येणाऱ्या संकटात आपल्याला भारे पडणार. आपल्याला यावरच काम करायचं आहे मित्रांनो. यावरून असं दिसतं की त्यांची तयारी बघा आणि आपल्या हिंदू समाजाची तयारी बघा. हिंदू समाज हा सौख्य, खुशहाली जीवन जगण्यात किंवा प्राप्त करण्यात मग्न आहे आणि ते त्यांच्या धर्मासाठी, त्यांच्या जातीसाठी मरण्यासाठी तयार आहेत, मारण्यासाठी तयार आहेत. मग अशा परिस्थितीत किंवा अशा अवस्थेत होणारं युद्ध कोण जिंकेल? मित्रांनो, आपल्याला कमीत कमी हिंदूंची हानी टाळायची असेल, कमीत कमी हिंदूंची कत्तल होण्यापासून जर आपल्याला वाचवायचं असेल, तर आपल्याला एकत्र येऊन काही पावले उचलणं खूप गरजेचं आहे. शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहून चालणार नाही मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. जर आपण असा विचार करत असू की BJP जिंकत आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे, ते आपल्याला वाचवेल, या गैरसमजातून बाहेर पडा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी सैन्य उपलब्ध नसणार. शासकीय यंत्रणा आपल्या मदतीला धावून येणार नाहीये. कारण ह्या लोकांनी, इस्लामिक जिहाद्यांनी जिथे यांच्या वस्त्या वसलेल्या आहेत, तिथे प्रत्येक ठिकाणी पोलीस, आर्मी पोहोचू शकणार नाही. तिथला ग्राउंड लेवलचा लढा हा हिंदूंनाच आपल्या हातात शस्त्र घेऊन लढावा लागेल. पण हिंदू किती तयार आहे या वस्तुस्थितीला सामोरे जाण्यासाठी? ही चिंतनाचा विषय आहे. युद्ध जिंकायचं असेल तर त्याची तयारी ही भरभक्कम त्यांच्या दुपटीने आपली असली पाहिजे, तरच आपण त्यांच्यावरती मात करू शकू. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.